छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची आज पोलीस कोठडी संपणार। आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर कोरटकरला हजर केलं जाईल। प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यामधून दुसऱ्या ठिकाणी नेलं। सुरक्षेच्या कारणास्तव कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये तिथून कोरटकरला कोर्टामध्ये नेलं जाणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पुणे शहर आणि जिल्ह्याची महत्त्वाची संवाद बैठक। उदय सामंत, नीलम गोऱ्हे यांच्यासह आमदार खासदार उपस्थित राहतील। राष्ट्रवादीच्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वाची बैठक होती। पक्षाचे 30 निवडक पदाधिकारी, मंत्री आणि आमदारांनाच बैठकीचं निमंत्रण आहे। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज अमरावतीमध्ये जनता दरबार। सोबतच माजी खासदार नवनीत राणा यांच्या घरी सांत्वनपर भेट। उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा एसंशी असा उल्लेख। एसंशी ही शिवसेना नसून एक गट आहे, उद्धव ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरे आता वेडे होऊन फक्त दगड मारायचे बाकी आहेत। रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका। उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटाचा एसंशी गट असा उल्लेख केल्याच्या नंतर कदम संतापले। आमचा पक्ष आहे की गट हे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। मंत्री संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवरती पलटवार। उद्धव ठाकरे हे काँग्रेसमध्ये गेले ही मोठी चूक असल्याचं जनतेनं सुद्धा मान्य केलंय। गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। काँग्रेससोबत घरोबा करण्याची वेळ आली तर आमचं दुकान बंद करू, या बाळासाहेबांच्या वक्तव्याची त्यांनी आठवण करून दिली आहे। खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, अशी या सरकारची अवस्था आहे। सगळी आश्वासनं फोल ठरली आहेत। सत्तेवरती आल्याच्या नंतर सरकारची दडपशाही सुरू झाली आहे, पण दडपशाही ब्रिटिशांना जमली नाही, यांना सुद्धा जमणार नाहीये, उद्धव ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरेंनी दिलेली माहिती अपूर्ण आहे। अधिवेशनामधल्या कामकाजाचे सरासरी तास काढले तर कळेल। या अधिवेशनामध्ये सर्वात जास्त काम झालं। शंभूराज देसाई यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। आगामी काळामधल्या सणांच्या पार्श्वभूमीवरती रायगडमध्ये पार पडली बैठक। जिल्हा शांतता बैठकीला मंत्री भरत गोगावले यांची अनुपस्थिती, तर मंत्री अदिती तटकरे बैठकीसाठी हजर। पालकमंत्री पदावरून दोघांमध्ये नाराजी असल्याची चर्चा। ज्यांनी आपल्या पक्षामध्ये एकाही मुस्लिम नेत्याला मंत्रीपद दिलं नाही ते मुस्लिमांना आज सौगात देत आहेत, अबू आझमी यांची टीका। बुरख्याबद्दल नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली जाणार। नितेश राणेंनी बेजबाबदार वक्तव्य करून सरकारची प्रतिमा मलिन करू नये, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची प्रतिक्रिया। शिवाजी पार्क परिसरामध्ये बाळासाहेबांचा फोटो असलेला बॅनर पक्षाचा अधिकृत बॅनर नाही, मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केलं स्पष्ट। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गिरीश महाजन यांनी घेतली त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांची भेट। महाजन त्र्यंबकेश्वरमध्ये येत नसल्याने साधूंनी व्यक्त केली होती नाराजी। कुंभमेळ्याच्या संदर्भातील विवादावरती सुद्धा बैठकीमध्ये चर्चा। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तीर्थस्थानाला अ दर्जा जाहीर। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मोठा निर्णय। तीर्थक्षेत्र अ दर्जाला नगर विकास खात्याची मंजुरी। नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये 20 कोटींच्या जवळपास लोक येतील। आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी वर्तवला अंदाज। प्रशासनाने योग्य त्या सोयीसुविधा पुरवाव्यात, रवींद्र पुरी यांची मागणी। कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आढावा बैठक। केशवराव नाट्यगृहाच्या कामाचाही आढावा घेतलाय। भाजपचे प्रदेश महामंत्री संजय कणेकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। सदिच्छा भेट घेत व्यक्त केली कृतज्ञता। हनुमानाची मूर्ती सुद्धा त्यांनी भेट दिली आहे। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस। विरोधी उमेदवार राहिलेल्या राहुल मोटे यांच्याकडून सावंतांच्या निवडीला आव्हान। निवडणुकीमध्ये साडी, भांडी आणि पैशांचं वाटप केल्याचा आरोप। लाडकी बहीण योजनेची फेरतपासणी राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे, मात्र इतर विभागांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे महिला आणि बालविकास विभागाला अडचणी येतात। माहिती न मिळाल्यामुळे फेरतपासणी कशी करायची असाही प्रश्न आहे। लाडकी बहीण योजनेमधल्या महिलांची माहिती तपासण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांना पाठवली पात्र महिलांची यादी। या मोहिमेसाठी महिला बालकल्याण विभागाने तयारी केली आहे।
अल्पसंख्याकांसाठी राबवण्यात येणाऱ्या 7 योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा. जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ अध्यक्ष ललित गांधी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. संभाजी भिडे हे अत्यंत संशयास्पद आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व. आंब्यांचं प्रकरण असो किंवा मग इतर विषय, ते नेहमी विकृत पद्धतीनं आपली भूमिका मांडत असतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची संभाजी भिडेंवरती वाघ्या समाधीच्या वक्तव्यावरून टीका. वाघ्या कुत्रा ही दंतकथा, कवी कल्पना. इतिहासामध्ये वाघ्या कुत्राचं काहीही स्थान नाही. इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची प्रतिक्रिया. सरकारनं रायगडावरची वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवावं अशी ही मागणी. मुंबई विद्यापीठानं सादर केलेला अर्थसंकल्प वादात सापडण्याची चिन्ह. अर्थसंकल्प मनमानीकारक पद्धतीनं मंजूर करून घेण्यात आलेला आहे. हा अर्थसंकल्पच रद्द करावा अशी युवा सेनेनं हायकोर्टामध्ये मागणी केलेली आहे. या संदर्भात सुनावणी सुद्धा होणार आहे. मंत्रालयामध्ये आता ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून प्रवेश दिला जाईल. डीजी प्रवेश नावाच्या ॲपवरती नोंदणी करून हा प्रवेश घेता येणार आहे. अनधिकृत मजल्यावरती प्रवेश केला तर अभ्यागत कारवाई होणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. पक्षाच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद. जिल्हाध्यक्ष आणि निरीक्षकांवरती निवडणुकीच्या दरम्यान पैसे घेतल्याचा आरोप. जळगावच्या वरणगावामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्यामुळे दुखापत. वीरमरण आलेल्या अर्जुन बावेस्कर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत असताना ही घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूरच्या दौऱ्यावरती. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरासह दीक्षाभूमीला सुद्धा भेट देतील. शवविच्छेदन अहवाल खोटा होता. शवविच्छेदन अहवाल ग्राह्य न धरता साक्षीदारांचे जबाब घ्यावेत. तसंच क्राईम सीनचं आमच्या आणि मीडियासमोर रिक्रिएशन करण्यात यावं. सालियन यांचे वकील निलेश ओझा यांची मागणी. नार्को टेस्ट करण्यासाठी तयार. मात्र आदित्य ठाकरे, सूरज पांचोली यांची सुद्धा नार्को टेस्ट करावी. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांची मागणी. दिशा सालियन प्रकरणी असलेले पुरावे तपास यंत्रणेकडे देणार. उच्चभ्रू आणि अतिसंवेदनशील प्रकरण असल्यामुळे वैयक्तिक कोणाला पुरावे देऊ शकत नाही. पुरावे जगजाहीर झाले तर संबंधित आरोपी ते पुरावे नष्ट करू शकतात. नितेश राणे यांचं वक्तव्य. कुणाल कामराला 31 मार्चला खार पोलीस स्टेशनला हजर राहण्याचं समन्स. कामराने वकिलांच्या मार्फत मागितलेली 2 एप्रिलपर्यंतची मागणी सुद्धा फेटाळली. कुणाल कामराच्या युट्यूब चॅनलला दहशतवादी संघटनांकडून पैसे येतात. शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांचा आरोप. कनाल यांनी मुंबईच्या खार पोलिसांना दिलं चौकशीच्या मागणीचं पत्र. कुणाल कामरा कोणाच्या तरी वतीनं बोलत असेल तर त्याने विचार करायला हवा. हक्कभंग आणल्यावरती सुद्धा कुणाल कामरा चुका करत तो आहे. आक्षेपार्ह शब्द टाळला असता तर हे प्रकरण घडलं नसतं. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील मास्टर माइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींकडून हत्येची कबुली. घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. माझाच्या बातमीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा दुजोरा. सरपंच देशमुख हत्या प्रकरणामधील स्कॉर्पिओमधले पुरावे ठरणार महत्त्वाचे. काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये आढळले 19 पुरावे. स्कॉर्पिओवरील ठसे सुधीर सांगळे या आरोपीशी जुळले. फिंगरप्रिंट ब्युरोचा बोटांच्या ठशांच्या संदर्भात अहवाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवादाच्या ऑफिस बॉयचा जबाब. 6 डिसेंबरला आवादा कंपनीमध्ये घुलेसह साथीदारांचा गोंधळ. देशमुखांची घुलेला कंपनी बंद न करण्याची विनंती. बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही अशी घुलेनं देशमुखांना धमकी दिली. जबाबातली माहिती. पुणे पोर्शे प्रकरणामधील रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा. पुणे पोलिसांचं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला पत्र. स्वारगेटच्या एसटी बसस्थानकामधल्या अत्याचाराच्या प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. स्वारगेट एसटी स्टँड परिसरामधील बसमध्ये तरुणीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. पुण्यामधील स्वारगेट लैंगिक अत्याचाराचं प्रकरण. पीडित तरुणीनं गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती. तर प्रधान सचिवांना सुद्धा पत्र लिहून असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीतकांड प्रकरणामध्ये मोठी अपडेट. चालक जनार्दन हंबर्डीकर याला अटक. 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. टेम्पो ट्रॅव्हल्स आगीमध्ये 4 मृत्यू झाला होता. मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाई कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून पाहणी. नाल्यामधून गाळ काढण्याचं काम
नालेनिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करण्याचे बांगर यांचे निर्देश. मुंबई महानगरपालिकेची नागरी सुविधा केंद्र 28 ते 30 मार्चच्या दरम्यान सुरू राहतील. सुट्टीच्या दिवशी सुद्धा नागरिकांना सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत मालमत्ता कर भरता येणार आहे. नवी मुंबईला सुद्धा आता बेकायदा बांधकामांचा विळखा. अनियमित बांधकामांचं सर्वेक्षण करून येत्या 4 महिन्यांमध्ये कारवाईचा अहवाल सादर करण्याचे नवी मुंबई पालिकेला निर्देश. बेकायदेशीर बांधकाम हटवणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य. हायकोर्टाचे खडे बोल. जिंदाल स्टेनलेस महाराष्ट्रामध्ये 42,886 कोटींची गुंतवणूक करणार. उद्योगमंत्री रतन जिंदाल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव. पुण्यामधली वाहतूक कोंडी 53% कमी, तर वाहतुकीचा वेग 10.44% वाढला. पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. एप्रिल महिना तोंडावरती असताना राज्यामधील धरणांमधील पाणीसाठा हा निम्म्यावर आलाय. राज्यामधील धरणाच्या साठ्यामध्ये 48% पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईतील पाणीसाठा देखील 38%. थकीत कर्जामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्जासाठी करावी लागणार पायपीट. कर्जमाफीच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा न केल्यामुळे बँका आता अडचणीत आल्या. गडचिरोली जिल्ह्यामधील रस्त्यांच्या दुरावस्थेवरती उच्च न्यायालयाचे ताशेरे. रस्ते अपघातांची आकडेवारी सादर करून दिले निर्देश. नागपुरामधून मुंबईत आलेल्या बांगलादेशी नागरिकाला दादरमधून अटक झाली आहे. नागपूर हिंसाचारामध्ये बांगलादेशी नागरिकांचा सहभाग होता का याचा तपास सुरू. नागपूरमधील हिंसाचाराच्या नंतर संशयित आरोपी पुण्यामार्गे मुंबई. नाशिकच्या सुरगाणामधील महेश पोद्दार या गटविकास अधिकाऱ्याला 2 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक. लाचखोर अधिकाऱ्याला सुनावण्यात आली 3 दिवसांची कोठडी. चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये सायगाटा इथे खासगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये 3 जण गंभीररीत्या जखमी झाले, तर 13 प्रवासी किरकोळ जखमी आहेत. भिवंडीमध्ये इमारतीचा प्लास्टर कोसळून 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर या दुर्घटनेमध्ये आई सुद्धा गंभीर जखमी झाली आहे. धोकादायक इमारतींच्या देखभालीबाबत प्रशासनाच्या हलगर्जीपणावरती प्रश्नचिन्ह. रायगडच्या म्हसळा श्रीवर्धन मार्गावरती बर्निंग कंटेनरचा थरार. ब्रेक जाम झाल्यामुळे कंटेनर झाडावरती आदळला. अचानक लागलेल्या आगीमध्ये हा कंटेनर जळून खाक झालाय. गेल्या 11 दिवसांपासून रत्नागिरीमधील 2 तरुण समुद्री चाच्यांच्या ताब्यात. दोन्ही तरुणांसह एकूण 10 खलाशांचं अपहरण झाल्यापासून दोन्ही तरुणांबाबतची कोणतीही माहिती किंवा समुद्री चाच्यांकडून कोणतीही मागणी नाही. धुळ्यामधील कुख्यात गुंड टिंकू बडगुजरची पोलिसांनी धिंड काढली आहे. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्ते विनोद मोराणकर यांच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी टिंकूला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भंडाऱ्यामध्ये देशी कट्टा आणि जिवंत काडतुसासोबतच एकाला अटक झाली आहे. एक आरोपी फरार आहे. तुमसर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 4,31,000चा मुद्देमाल जप्त झालाय. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये 4थीत शिकणाऱ्या मुलीवरती 22 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली. भिवंडीमधील कामवारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात. वाढत्या प्रदूषणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांना करावा लागतोय अनेक समस्यांचा सामना. नागपूरच्या सावनेर तालुक्यामधील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा बागेवरती कुऱ्हाड चालवली. स्थानिक औद्योगिक प्रदूषणामुळे सततच्या नापिकीला कंटाळून खापा नरसाळा गावामधल्या 12 शेतकऱ्यांनी 3,000च्या वर संत्र्याची झाडं जमीनदोस्त केली आहेत. इचलकरंजीमध्ये राज्यस्तरीय खो खो स्पर्धेच्या अंतिम सामन्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती. अंतिम सामना कोल्हापूर आणि नवी मुंबई या संघामध्ये रंगला. अजित पवारांनी तब्बल 1.5 तास लुटला खो खो बघण्याचा आनंद. रस्ते विकासाचं नाव घेतलं जाईल तेव्हा महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन गडकरी यांचं नाव घ्यावं लागेल. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केलं नितीन गडकरींचं कौतुक. तुकारामांच्या अभंगाचा दिला संदर्भ. उदयनराजांनी नवी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली आहे. शिवराय संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद करण्याची त्यांनी मागणी केली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी विधानसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ठराव मंजूर केला. केंद्र सरकारला विधेयक मागे घेण्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलंय.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन लवकरच भारताच्या भेटीवर. मॉस्को दौऱ्यावरती असताना पंतप्रधान मोदींनी त्यांना दिलं होतं भेटीचं आमंत्रण. पुतीन यांच्या भारत भेटीच्या तारखा निश्चित झाल्या नसल्या तरी त्यांच्या भारत भेटीची तयारी सुरू झाली आहे. इजिप्त जवळच्या लाल समुद्रामध्ये एक पर्यटक पाणबुडी बुडाल्यामुळे 6 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी, त्यापैकी 4 जण गंभीररित्या जखमी. सिंदबाद नावाच्या पाणबुडीमध्ये मुलांसह 44 प्रवासी होते. 29 जणांना वाचवण्यात यश आलंय. IPL 2025च्या 7व्या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून सनरायझर्स हैदराबादचा पराभव. 5 विकेट्सनं सनरायझर्स हैदराबादचा पराभव करण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.